मॉर्निंग गाईज. सो आज चाललो आहे पुणे टू खंबाटकी घाट. फक्त उठूपर्यंत कंटाळा येतो, पण उठल्यावर फ्रेश वाटतं. सो आजचा प्रवास बघूया कसा होतो आहे. थोडा लांबचा पट्टा आहे, 100 किलोमीटर तरी मिनिमम होईल आज. लेट्स होप आजचा प्रवास एकदम सेफ होऊ दे. चलो फिर, बाय बाय. सो गाईज, ऑलमोस्ट हाफवे डन. लेट्स सी आज खंबाटकी घाट होतोय का. स्वतःला चॅलेंज केलं आहे. लेट्स सी कसं होतं आहे. चलो, बेस्ट मी लक, विश मी लक. गाईज, आय एम रिअली हॅपी. एका दमात खंबाटकी घाट चढलेलो आहे. फर्स्ट टाइम अटेम्प्ट केला आणि सक्सेसफुली पार केला आहे. व्हेरी व्हेरी हॅपी. सो गाईज, आता नाश्ता कमी केला आहे मुद्दामच. आता घाट उतरल्यावर काहीतरी खाऊया. आय एम रिअली हॅपी. फर्स्ट अटेम्प्टमध्ये खंबाटकी घाट पूर्ण झाला आहे. रिअली हॅपी. बाय. गाईज, खंबाटकी घाटाचा एक्सपिरियन्स खूप छान होता. एवढा पण मला टफ वाटला नाही. टफ तर आहे, पण विदिन 28 मिनिट्स कंप्लीट झाला आहे. थोडीफार प्रॅक्टिस असल्यामुळे जास्त टफ वाटला नाही. सो फर्स्ट टाईम ओव्हरऑल 100+ किलोमीटर्स माझे होत आहेत या जर्नीमध्ये. एक्सपिरियन्स ओव्हरऑल बेस्ट आहे. आता जस्ट खंबाटकी घाट उतरलो आहे अँड बॅक टू पुणे. सो आता बघूया, थोडी भूक लागली, नाश्ता करूया. चलो फिर, बाय बाय. मित्रांनो, इथं जगदंबा दिसते समोर. हे बघा, आत्ताच 120 किलोमीटरचा प्रवास झाला आहे. जाम भूक लागली आहे, पण जर आत्ता जेवलो तर अजून जो पुढचा 25 किलोमीटरचा प्रवास आहे ते खूप अवघड व्हायचं. आता थांबलो की थांबलोच, डायरेक्ट झोपूनच जाईल जेवण करून. त्यामुळे रिस्क घेणारच नाही. घरी जाऊन जेवूया. जाम भूक लागली आहे, पण कंट्रोल करा. चलो, बाय बाय. सो आज टोटल झालेत 125 किलोमीटर. 1680 कॅलरीज बर्न झाल्या आहेत. ड्युरेशन 7 तास लागलेत. खूप टफ होता आजचा रूट, पण अचीव केलं आज जे ठरवलेलं. सो सायनिंग ऑफ. बाय.